1 किलो तांदूळ घेतलेले आहेत, जुने जाडे तांदूळ घेतलेले आहेत, रेशनचे तांदूळ घेतले तरी पण चालतील, फक्त बारीक तांदूळ वापरायचं नाही यासाठी। आता हे 1 किलो तांदूळ आहेत ते आपण धुवून घेऊया 2 वेळाला आणि 2 दिवसांसाठी भिजत ठेवायचं। तर आपण ह्याच्यापासून हंडी पापड, पळी पापड, साल पापड्या, कुरडई काही करू शकतो। एकाच पिठापासून आपण 2-4 पदार्थ बनवू शकतो। तर हे आता 2 वेळा धुवून घेऊया। तांदूळ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत, आता हे आपण भिजत ठेवूया। आता हे 2 दिवस भिजवायचे आहेत। 2 दिवस भिजवल्यामुळे तांदूळ हलके होतात आणि आपण कुरडई किंवा सालपापड, हंडी पापड काही करणार आहेत ते पण हलके होतात, तेलात टाकल्यानंतर एकदम फुलतात। तर बरेच जण काय करतात की तांदूळ धुवून लगेच सुकवतात आणि दळून आणतात, तसं नाही करायचं। तसं केलं तर त्याला चव नाही येत, फुलतात पापड पण चव नाही येत। पण पापड खार घालतो याच्यामध्ये त्याच्यामुळे ते फुलतात, पण जर 2 दिवस तांदूळ भिजवले तर त्याला एक आंबूस चव येते आणि चवीला छान लागतात। म्हणून हे 2 दिवस भिजवून मगच याचे आपण दळून आणायचे पीठ। आता हे मी झाकून ठेवते, आज पहिला दिवस आहे त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे आणि आपण हे पाणी ओतून घेऊन दुसरं पाणी घालूया। आता हे बदलताना पाणी तांदूळ जास्त चोळायचं नाही, हे पाण्यामध्ये होते दिवसभर त्यामुळे मऊ झालेले आहे। आज तिसरा दिवस आहे तांदळाचा। आज आपण हे तांदूळ उपसून घ्यायचे, त्याच्या अगोदर हे 2 वेळा धुवायचे आणि चाळणीमध्ये निथळून घेऊया। आपण या तांदूळ आता एकदम हलके झालेले आहेत त्यामुळे आपले कुरडई, सालपापड आपण जे काही बनवणार आहेत ते पण हलके होईल। तांदूळ 2 वेळा धुवून निथळत ठेवलेले आहेत, एक 15 मिनिट आपण निथळून घेऊया। त्याच्यानंतर आपण एखाद्या बेडशीटवर किंवा कॉटनच्या कापडावर पसरून घ्यायचे। तांदूळ पसरून घेऊया, हे पंख्याखाली सुकवून घ्यायचे, उन्हामध्ये घालायचे नाही किंवा असेच पसरले तरी उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेने वाळतात। आता तिसऱ्या दिवशी थोडासा याचा आंबूस वास येतो, त्याची चव आपल्याला हंडी पापडला आणि कुरडईला येते। तांदूळ सुकलेले आहेत, आता हे दळून आणूया। तांदूळ एकदम बारीक दळून आणलेले आहेत आणि ते 2 कप घेऊया। मीठ टाकूया चवीपुरतं। आता हे आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं। अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी, पीठ आपल्याला गरगटण्याची गरज नाही, हात भाजत गाळण्याची गरज नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी। थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं। पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकरीपेक्षा थोडंसं सैल मळलेलं आहे, तर 2 कप पीठ घेतलं होतं त्यासाठी 2 कप पाणी लागलेलं आहे। इडली पात्रामध्ये आपण कुरडई करणार आहोत, त्यासाठी मी तेलाचा हात पुसून घेतलेला आहे याला, म्हणजे चिकटू नयेत आपल्याला। अगदी नवीन पद्धतीने दाखवलेले आहेत, वेगळ्या आणि एकदम सोप्या पद्धतीने। पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे, तो साच्यामध्ये भरून घेऊया। आता इडली पात्रामध्ये एक एक कुरडई गाळून घेऊया। लहान लहान गाळलेले आहेत मी, तेल जास्त लागत नाही तळण्यासाठी। बारीक गाळल्यामुळे खूप जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये पण त्या तळून होतात। तर हे छोट्या छोट्या आकाराच्या गाळलेले आहेत मी। अशाच पद्धतीने आपण सर्व गाळून घेऊया। सर्व गाळून झालेले आहेत। तुम्हाला मोठ्या आकाराच्या पाहिजे असतील तर या पद्धतीने पण गाळल्या तर चालतील, पात्राच्या बाहेर गेला तरी या चिकटत नाहीत वाफवल्यानंतर, थोड्याशा मोठ्या गाळल्या तरी पण चालतील। पाणी उकळलेलं आहे, आता आपण कुरडई याच्यामध्ये ठेवून घेऊया। 8-9 मिनिटांसाठी या वाफवून घेऊया मध्यम आचेवर। थोडंसं चेक करून बघायच्या हाताने शिजल्यात की नाहीत, तर या शिजलेल्या आहेत, काढून घेऊया। आता 1 मिनिटभराने याची वाफ गेलेली आहे, आता या काढून घेऊया। अजिबात चिकटत नाही आहेत खाली, अगदी इझिली निघत आहेत। आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या गाळू शकता तुम्ही। 2 दिवस या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या। अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले, यूट्यूबवर ही रेसिपी पहिल्यांदाच आलेली आहे। 2 कप पिठापासून साधारण 16 होतात, मी अजून थोड्या करून घेतलेल्या आहेत। या अजिबात चुकत नाहीत, पांढऱ्या शुभ्र होतात अगदी। आणि याच्या खाली मी प्लास्टिक घातलेलं नाही, आपल्या कॉटनच्या कपड्यावर घातल्या तरी पण ह्या होतात। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, अगदी एफर्टलेस आहेत, बिंदास तुम्ही या पद्धतीने करू शकता। कुरडई 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहेत, आता हे आपण तळून बघूया कशा होतात।